तुका लाईटनिंग झाली. हो हो ऐकलं तुम्ही. वाव किती मस्त वाटतंय. यू पण बघा किती मस्त एन्जॉय करते. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजल्या सकाळचे हे बघा 11:30 आणि मी पण उठलोय, लॉको पण उठली आहे. हे बघा लॉको हसते यासाठी कारण का मी तिला हातातलं वॉचचं टायमिंग दाखवलं म्हणून ते हसते. तर मम्मा इकडे उठली आहे, मम्मा इकडे भाजी साफ करते. मम्मा किती वाजता झोपलास रात्री? शिफ्ट संपल्यावर. तर मग तुम्हाला सांगतो की मम्माची शिफ्ट थोडी नाईट नाही, इव्हनिंग शिफ्ट असते. म्हणजे ती चालू होते संध्याकाळी 5:30 वाजता आणि ती संपते म्हणजे दुपारची बोलते रात्रीची 3:30 वाजता. तर मी 4:30 वाजता. तर मी तर दुपारी म्हणजे मी तर रात्री झोपलेलो. इवू झोपली तेव्हा काहीतरी वाजलेले 1:32 झालेले. तेव्हा मी इथं झोपलो, इवा झोपली. तर मम्मा नंतर झोपली आहे 4:30 वाजता. आवाज येतोय बघा. हो आता इवा उठली पण आहे आणि मम्मा इकडे भाजी साफ करते. आपण एकदा चेक करून येऊया चला. गुड मॉर्निंग बाबडू, गुड मॉर्निंग. आपण पडदा बाबडू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हळूहळू मला वाटतं तिचं डोकं खाली असणार आणि पाय वरती असणार. गुड मॉर्निंग. कशी झोपली आहे बघा. आणि आज आपण सगळेच 11:30च्या अगोदर उठलोय. व्हेरी नाईस टू सी दिस. कारण का आपण सगळे नेहमी उठतो 12:30 पावणे 1 वाजता. तर आता आपण उठलोय सगळे 11:30 वाजता. आणि आपला घरातला मोठा माणूस पण त्या टायमिंगला उठलाय. किती बरं वाटतंय. कधी कधी इवू पण अशी टायमिंगवर उठते. ठीक आहे, तर आता तिला ओपन करतो आणि मग भेटूया. की बघा इवूला ओपन केलंय बाबडू. हा थांब, कॅप तरी काढू दे. खूप गरम होतो तिला पण. आणि आता तिला ना खूप भूक लागली असेल. तर मम्माला बोलून इवूला फिडिंग करेल. मग आपण भेटूया इवूला. कारण का ती रात्रीची झोपून आता उठते ना, तर मग तिला सकाळी उठल्या खूप भूक लागते. तर मम्मा तिला फिडिंग करेल आणि मग आपण भेटूया इवूला. आणि आता इवूचं मस्त फिडिंग वगैरे झालंय. तिला बर्फ पण दिलाय. पण आता मी असंच घेऊन जरासं तिला राऊंड मारतोय. आणि मम्मा काय करतोय तू? मम्मा बऱ्याच टाइमपासून आता इकडे एकटाच चपाती बनवतो. कारण का मम्मानी इवूला फिडिंग करून लगेच गेली. मग मी तिचं सगळं तिला फ्रेश वगैरे केलं. तर मम्मा एकटा इकडे घाई करतो. कारण का आता मम्माचं तुम्हाला माहिती आहे ना, रुटीनमध्ये यायला लोक थोडा टाइम लागेल, पण इट्स ओके. आणि ही भाजी बनवणार आहे चवळीची पालेभाजी. गुंडू बघा आपला. किती गोड हसते, किती गोड हसते. आणि आता आमच्या इकडे पण सिलेंडरचे क्रायसिस चालू झाले. सिलेंडर भाई संपायला आला. आमच्याकडे पण सिलेंडर नाही. लोक काय करायचं, सिलेंडर येतच नाही. काय माहिती, बघ ना केव्हाच केलंय बुकिंग, अजून तरी यायला पाहिजे होता. आपल्या इकडे पण फक्त पाईपलाईन टाकून ठेवली आहे. पण पाईपलाईन लास्ट इयर चालू करणार होते, पण ती काही केली नाही. पण आता बोलतात कंपल्सरी केलंय. काय पाईपलाईन ना जिथे आहे तिथे काय माहिती. आपल्या बिल्डिंगच्या बाहेर वगैरे पण सगळे पाईपलाईन आहेत, पण अजून पाईपलाईनचा गॅस आला नाही. आपल्याला अजून बाटलालाच घ्यायला लागतं. आणि आपण बुकिंग करून झाले 15 दिवस, पण अजून काय आपला बाटला आला नाहीये. तर आता लोक आपल्याला जपून वापरायला लागेल. जपून कसं वापरणार? कमी यूज करायचा. जेवणच नाही बनवायचं मी तर. जेवण तसं पण बरेचसे इकडे खानावळ वगैरे पण आहेत खालती. त्यांच्याकडे कसं काय येतं काय माहिती भाई. काय लोकांनी चूल पेटवली ना.
चूल पेटवली आपण, काय काय लोक भाई हा काय काय लोकांनी चूल पेटवली आता, त्या लोक काय सिलेंडर कुठून करणार. येतात त्यांच्याकडे. आणि त्या लोकांना तर जरी फ्लॅट मध्ये भेटत असेल तर किती महाग भेटत असेल काय माहिती. ठीक आहे, बघा आता किती आपल्याला तर ते मेसेज आलाय की डिलिव्हरी होईल. त्याच्यात रेस्टॉरंट वाल्यांनी पण कमी ठेवला ना मेनू. हो त्या दिवशी आम्ही रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलेली ना, तर ते लोकांनी फक्त 3च ग्रेव्ही आहेत बोलले, फक्त 3च ग्रेव्ही भेटणार, बाकी सगळं नाही भेटणार. काय हे टेन्शन करून ठेवलंय गॅस सिलेंडरचं, काय माहिती कधी शॉर्ट आउट होईल, पण जेव्हा पण होईल आता त्याला काय करू नाही शकत. ठीक आहे, तर आता मम्मा जेवण करते, आपण इवूला घेऊन आता राऊंड मारतो थोडा आणि मग इवूला इकडे खाली ठेवतो. बाई सा, आणि आपण काल 50वा व्लॉग टाकला. लॉकू कसं वाटतं तुला 50वा व्लॉग? वाटलं नव्हतं ना एवढं, म्हणजे आम्ही खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की आपण एवढं कंटिन्युअस राहू या गोष्टीपासून, पण 50 व्लॉग टाकले आम्ही फायनली. आणि हा चॅनल आम्ही असंच ओपन केलेला, सहज म्हणजे असंच आम्ही ओपन यासाठी केलेलं की आपण इवूची जर्नी दाखवायची त्यात. काय लागू हो, तिचं सगळं आम्हाला दाखवायचं होतं, जेणेकरून ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला तरी ऍटलीस्ट तिचं बालपण बघायला भेटेल की म्हणजे काय काय केलंय तिने. एक्झॅक्टली, म्हणजे काय केलंय, कशी At least राहायची. या जनरेशनला हे तरी बघायला भेटेल. हो, म्हणजे आपल्या टायमाला कसे फोटोजचे मेमरीज असायचे, पण या लोकांच्या टाइम मध्ये आता व्हिडिओजचे मेमरीज असणार आहे. पण आपल्याला खरंच हे सगळं करायचं होतं, कारण का इवूची पूर्ण जर्नी त्याच्यामध्ये दिसेल. आता तर इवू 3 महिन्याची असल्यापासून आपण स्टार्ट केलंय, आता इवू 6 महिन्याची होईल. मग आपण ट्राय करणार आहे की कंटिन्यू करायला एक 5, 6, 10 वर्ष, जेवढे वर्ष होईल तिथपर्यंत. सध्या तर आपला आम्हाला जेवढं जमणार तेवढं आम्ही करणार, कारण का फोन मध्ये तर म्हणजे जास्तीत जास्त करून राहतं, कधी कधी डिलीट पण होऊन जातात काही गोष्टी, पण ह्याच्यामधून कधीच डिलीट होणार नाही. त्याच्यामुळे इट्स गुड. तर बघूया, आपण आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण करणार आहोत. 1 वर्षाचं आपण टार्गेट केलंय की 1 वर्ष डेली ब्लॉग टाकायचे. तर 1 वर्षामध्ये आपण काय काय करतो आणि किती चेंजेस येतात ते पण आपल्याला समजणार आहे. तर तुमच्याकडे पण कोणाकडे काय असं कंटेंट वगैरे असेल किंवा तुम्ही पण असं स्टार्ट करायचं प्लॅन करत असाल तर आत्ताच करा, कारण काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या मेमरीज असतात आणि तुम्ही स्वतःहून त्या मेमरीज रिकलेक्ट करू शकता. काय बोलतो लाखू? ते तर आहे यार. तर जे नसतील करत त्यांना काय बोलशील? तुम्ही पण असं स्टार्ट करा, मजा येते, म्हणजे छान वाटतं असं सगळं कॅप्चर करायला. हो, आणि चांगल्या सवयी पण लागतात. ते तर आहे. हो, चांगल्या खूप खूप चांगल्या सवयी लागतात आपल्याला. आपण सगळे प्रॉपर रुटीन मध्ये येतो त्या गोष्टींमुळे. तर ठीक आहे, आता तर बघा ही बघा कशी गोड दिसते बबडू. काय केलं डॅडानी? काय नाही केलं. तर चला आता इवूला आपण जरा इकडे खाली ठेवूया. इवू आहे थोडासा मोकळा खेळ, मग आपण तिला घेणार आहोत, मग तिला थोड्या वेळ झोपेल परत वाटतं. आणि आता आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि इवूला आपण इकडे ठेवलेलं. तर इवूचं पण आता मस्त खेळून वगैरे झालं आणि आता तिला आली आहे झोप. तर मम्मा जेवण करता करता इवूला बघत होती, कारण का जर मी आंघोळ नसती केली आता तर मग अजून सगळ्या गोष्टींना खूप लेट झाला असता. तर मम्माचं पण ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी आहे ना मम्मा? तर मम्माने सगळं जेवण वगैरे रेडी करून ठेवलं आहे. आता इवूला आली आहे झोप ना, तर आता मम्मा जरा वेळ इवूला झोपवेल, तिथपर्यंत आपण जेवून घेणार आहोत का? इवा झोपल्यावर हां रिवा झोपल्यावर आपण जेवण घेणार आहोत अशी मम्मी बोलते आहे. मम्मा इवूला झोपवेल आणि मग आपण जेवण करणार आहोत. हो बरोबर. चल बाबडू नाही ऍडजस्ट करतो बाबू आपल्याला पण. आता इकडे बसून एकटाच खेळत होता, मम्माने इकडे तिचं काम केलं, आपण पण पटकन फ्रेश होऊन घेतलं आणि आता तिला झोप आली. आता ती आता आवाज करत होती, तर आता मम्मा तिला झोपवेल. आता वाजलेत बघा किती, 1 वाजला. तर आता हार्डली 1-1.5 तासामध्ये ती उठेल 2 वाजेपर्यंत. तर त्या ती उठल्यानंतर आपण तिची आंघोळ वगैरे करवणार आहोत. तर चला आता इवू मस्त झोपली पण आहे आणि आता आपण जेवण करणार आहोत. आपण आज आपल्या जेजुरीची जत्रा आहे, तर आपण नारळ पण फोडले आता देवासाठी. तर आता आपण जेवण करून घेऊया. तर चला.
तर मम्मा इथे आपली आता मस्त आहे की प्लेट रेडी करते जेवणाची. वाव, मला ही भाजी खूप आवडते ॲक्च्युली. चवळीची भाजी मला खूप आवडते. आणि आता आपण जेवण करणार आहोत. मम्माने इवूला झोपवलं पण आहे. आणि आता वाजल्यात किती बघा, 1:30 झाल्यात. तर आपण आता पटकन जेवण करून घेऊया, कारण का आपलं पण ऑफिस चालू होणार आहे. तर चला. मम्मा मस्त मस्त टेस्टी जेवण बनवते. किती मम्मा माझी स्ट्रगल करते, बापरे. ऑफिस करते, सकाळचं उठून जेवण बनवते, इवाला बघते. इवाला तर तू बघतो, मी थोडी बघते. ती फक्त त्याच्यामुळे असंच माझं थोडी हेल्प होते. फक्त असंच बोलते व्हिडिओमध्ये, पण मल्टी टॅलेंट करते, मल्टी टॅलेंट. ही भाजी याला अशीच आवडते जी मी बनवते, खोबरं टाकून आणि बारीक चिरलेली. आपण पटकन जेवण करून घेऊया आता. आणि जस्ट आपलं आता जेवण वगैरे करून झालं. आणि बाहेरचं क्लायमेट बघा कसं झालं आहे. असं वाटतंय पाऊस पडणार आहे. आणि मगापासून ढगं वाजत आहेत, तर वाटतंय आज पडणार आहे पाऊस. आणि मम्मा इकडे आली आहेत माझ्या रूममध्ये. ही बघा, बाबडू हाय तुझी गहू. हे बघा आपली बाबडू उठली आहे. आणि मम्मा आलेली आतमध्ये. मला वाटलं मम्मा इवूकडे आली आहे, पण मम्मा तर बाहेर क्लायमेट बघायला गेलेली. बाबडू किती मस्त फ्रेश उठली आहे बघा. तर आता आपण तिचं बकेट पण लावलंय भरायला. इकडे बकेट भरताय. तर बकेट भरून झाल्यावर आपण घेणार आहोत इवूला आंघोळीसाठी. कुठून एकटाच खेळत होता, काय झालं, काय झालं तुला? हो हो, ये बाहेर जाऊ, ये माझे डिब्बो, माझी डिब्बो. जगू बाई. क्लायमेट बघा एकदम असं ढगाळ झालं. असं वाटतं पाऊस पडेल आता थोड्याच टाइम. आणि जेव्हा पाऊस पडेल ना, हे सगळं पार्ट ग्रीन होतं, सगळं हिरवं हिरवं होऊन जातं. सगळं पूर्ण हे जे तुम्हाला दिसतं ना सुकलेली झाडं, सगळी मस्त ग्रीन होतात. बघू, पाऊस पण नाही, पाऊस है ना. तेव्हा तिकडे वाटतं पाऊस पडतोय का, वाटतं तर आहे. इकडे पूर्ण ढगामध्ये गेलं डोंगर, नाही तर आपल्या घरातून पूर्ण क्लिअर दिसतं. तर ठीक आहे, आता बघूया इवू मध्ये कशी एन्जॉय करतात. इवूने आता पावसाळा पण चालू आहे, तर इवू आता फर्स्ट पावसाळा पण बघेल. पाणी पडतं ती बोल, असं कसं काय पाणी पडतं वरतून, हा ना बबडू. पाणी पण पडतं, तुला माहिती आहे पाणी पडतं. हो हो, म्हणजे बघू आहे तो गोड, एकदम गोड बाळ आहे. केवढी हवा चालू झाली बघा, घरातले सगळे सामान हालायला लागले. आणि आता आज कन्फर्म पाऊस पडणार आहे, कन्फर्म म्हणजे एकदम कन्फर्म. इवूला इकडे ठेवलंय. इवू पण बोलते एवढी हवा कुठून येते अचानक. आणि फुल एकदम जोरदार हवा येते. थोडा थोडा पाऊस पण सुरू झालाय, पण तो अजून दिसणार नाही आपल्याला. सुरू झालाय बघा ना, समोरचा आहे बघा. वा, बिजली पण कडकली. तेव्हा समोरचा आपल्याला पूर्ण डोंगर दिसत होता. आता डोंगरच दिसत नाही. म्हणजे तिकडे खूप पाऊस पडणार. पाऊस चालू आहे ते एप्रिल मे कधी संपतंय. बघूला पण घे जरा. बघूच्या डोळ्यात मध्ये जाते हवा तुझ्या डायरेक्ट तोंडावर. बघा ना, पूर्ण समोरचं तुम्ही बघू शकता, पूर्ण लाईन अशी धुकामध्ये गेली आहे. म्हणजे तिकडे खूप जोरात पाऊस पडतोय. आणि तो हळूहळू आपल्याकडे येतो. थोडा थोडा चालू आहे, पत्र्यावर पाणी पडताना आवाज येतोय. हवा बघितली. थंड हवा येते. पावसाळ्याच्या सीझन मध्ये इकडे खूप बरं वाटतं. बस एवढंच असतं की कंटिन्यू पाऊस पडत असतो. कंटिन्यू इकडे बिलकुलच ब्रेक नसतो. कंटिन्यू पाऊस पडत असतो. पूर्ण 3 महिने पाऊस असतो. आपण वेट करूया पाऊस. आणि हे बघा पावसाची सुरुवात झाली आहे.
किती पाऊस पडतोय बघा. सगळं ओलं झालंय बघा. वीज पण भिजली कडकते बाबडू. हवा येते ना, थंड हवा येते. तर चला जास्त विगुला नाही ठेवू शकत, पण पाऊस एकदम जोरात चालू झालाय. आतमध्ये पर्यंत येतं. तर चला आपण आता खिडकी पण बंद करणार आहोत. पाऊस तर काय ऐकत नाही, एवढा जोरदार पडतोय. हे बघा तुम्ही बघू शकता, आपली खिडकी पण पूर्ण ओली झाली आहे. आपण खिडकी उघडी ठेवली की पूर्ण पाणी आतमध्ये येतं. बरोबर खिडकी बंद ठेवली, हवा पण एवढी सुटली आहे ना. थोडीशी उघडून तुम्हाला दाखवते. अरे बापरे, एकदम टाईट झाली आहे. हे बघा खिडकी एवढी टाईट झाली आहे. हे उघडून दाखवले. लाकूला सारखीच उघडायची आहे लाकूला, पण पाणी आतमध्ये येतं ना. आणि लाईट पण गेली आहे. पाऊस पडला की लाईट जाते लगेच. कायच पाऊस पडतोय यार. जेव्हा इवा नव्हती ना तेव्हा असं म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या टाइमला पण ते वादळ आलेलं नाही का, तेव्हा असा पाऊस पडायचा. आम्ही दोघं खुर्ची घेऊन बाहेर बसायचो आणि तिथेच जेवायचो. हे बघा आता जस्ट तिला मम्माने फीडिंग केली आहे आणि इकडे ठेवली आहे. तर आता आपण तिला घेणार आहोत आंघोळीसाठी. लाईट गेली आहे, पण आपण पहिलंच बकेट भरून ठेवलेलं तिचं. तर आता काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण घेऊया आता इवूला आंघोळीसाठी. पाऊस काय ऐकणार नाही, फुल तुफान पडतं, फुल तुफान. आणि आता मस्त पैकी इवूची आंघोळ वगैरे झाली आहे. इवूला फ्रेश वगैरे केलंय हे बघा, आणि इकडे ठेवलंय. आणि मम्मा आता तिला फीडिंग करणार आहे. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये, फुल पाऊस पडतोय. हे बघा, हे बघा, फुल एक नंबर पाऊस पडतोय. आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे लाईट पण घालवली आहे इकडे. तर ठीक आहे, आता मम्मा इवूला फीडिंग करेल आणि मग आपण इवूला डायरेक्ट झोपवणार आहोत फेडल करून. खूप चिडचिड करते. तर चला आता आपण त्या रूममध्ये झोपवणार होतो इवूला, कारण का इकडून आतमध्ये पाणी येतं ना. तर तिकडे बेड आहे, तर इवूला थोडीशी विंडो ओपन करून बेडवर झोपवूया. अजून पण लाईट गेली आहे. तर इवूला आंघोळ वगैरे घालून फ्रेश करून तिला आता स्वेडल वगैरे करून झोपवलं आहे. पण खूप घाम येतो तिला पण, कारण का हवा आहे पण तेवढी हवा येत नाही. आता तिला स्वेडल केलं ना आणि टोपी वगैरे पण घातली आहे, तर त्याच्यामुळे तिला थोडंसं जास्त गरम होतं. तर बघूया आता लाईट किती वाजता येते. आता गेली तर आहे मम्माची इथे अजून कामं पण बाकी आहेत. आणि वरतून मम्माला अजून टेन्शन आलं की अरे इवू आत्ताच झोपली आहे, तर तिची झोप पण कंप्लीट होणार ना, ती लगेच उठेल. कारण का मम्मा झोपवतानाच तिला इवूला घाम यायला सुरू झालेला. तर बघूया आता कसं काय. आणि पाऊस तर आता पूर्णपणे थांबलाय, पूर्ण गेला आहे बघा. म्हणजे चान्सेस आहेत की परत यायचे, कारण का अजून पण ढग वाजत आहेत, अजून अंधार पण आहे. तर बघूया. तर चला आता तर आपलं ऑफिस पण चालू झालं, आपण ऑफिस करूया. बघूया इवा किती वेळात उठते, कारण का आता लाईट लवकर आली तर बरी आहे, जर नाही आली तर मग इवूची झोप होणार नाही. तर ठीक आहे, बघूया. हे बघा मस्त झालं आहे वातावरण. फक्त एवढंच आहे की लाईट गेली आहे. लाईट नसती गेली ना तर मग काय असं वाटलं नसतं. आणि लाईट तर काय असून आली नाही आहे, पण वातावरण एकदम मस्त चिल झालं आहे. आणि हे बघा आपली बाबडू पण उठली आहे. इवूला काय झोप लागत नाही इकडे, कारण का ढग खूप असतात ना. आपण खिडकी पूर्ण ओपन ठेवली आहे, तर ढग पण खूप असतात. आणि आपलं जे पत्र आहे ना, हे का लाईटनिंग झाली पत्र आहे ना. हो ऐकलं तुम्ही, मस्त वाटतं ना, मला तर खूप आवडतं पाऊस. तर आपलं पत्रा पण येणं वरती, तर तुम्हाला पण आवाज यायचा. जर पाणी पडतं ना तर आवाज येत राहतो. चल फिरायला जाऊया राऊंड मारायला. चल जाऊया फिरायला. इवूला कसं रॉकेट बनवून ठेवलंय बघा. विचारा का माझ्या बाबाची झोप नाही झाली. उघड ना तिला, आता झोपणार थोडी आहे, त्याच्यामुळे ती उठली आहे, तिची झोप झाली नाहीये. तर बघूया आता परत लाईट आल्यावरच ती झोपू शकते नीट. नाहीतर असं तर आपण विंडो ओपन ठेवली की तर आवाज तर येणार, कारण का पाऊस पडतोय आणि खूप पडणार आहे वाटतंय पाऊस. आणि एकदम चिल झालं, एकदम चिल झालं, थंड वातावरण झालं. हे बघा भुट्टा खाऊया, मॅगी खाऊया.
आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलोय खाली गाडीमध्ये राऊंड मारण्यासाठी. कारण का खूप मजा येत होती घरी, लाईट तशी पण गेलेली, इबू पण उठलेली. तर बोललो चला एक राऊंड मारून येऊया, बरेच दिवसा आपण म्हणजे पहिला पाऊस आहे आपला पण आणि गाडीचा पण आणि इबूचा पण. तर बोललो चला एक राऊंड मारून येऊया. तर मम्मा बोलली की आपण चल एक राऊंड मारून भुट्टा वगैरे कुठे भेटतो का बघूया. तर भुट्टा वगैरे तर भेटणार नाही असं वाटतंय, चान्सेस कमी आहेत. पण आपण राऊंड तर मारायला येऊ शकत होतो. तर आपण आलोय आता. हे बघा किती मस्त वाटतंय क्लायमेट, एक नंबर. आणि इकडे बघा इबू आणि मम्मा दोघी पण एक्साइटेड आहे. गाडी चालवायला खूप आवडते. मला तर फेवरेट वाटतं. पावसामध्ये असं आतमध्ये बसून गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे. तर चला आता आपण थोडस एन्जॉय करूया पाऊस आणि मग जाऊया घरी थोड्या वेळात. तिथपर्यंत लाईट पण येईल का नाही ते पण बघूया. मज्जा येते. हे बघा कसे पळतायत. कॉलेज सुटलंय. बापरे, हा सगळ्यात बेकार टाइम पाऊस येण्याचा, जेव्हा कॉलेज सुटतं. कारण का कोणी छत्री वगैरे पण नाही घेऊन आले, तरी पण आहेत 2-3 लोक जे पोरं छत्री घेऊन आलेत. कारण का पुण्यामध्ये ऑलरेडी पहिला पाऊस पडलेला, म्हणजे आपल्या इकडे कमी पडलेला तेव्हा, पण बाकी पुण्याच्या साईडला खूप पडलेला. म्हणजे झाले त्याला 2-3 दिवस झाले. तेव्हा आपल्या इकडे पण पूर्ण क्लायमेट थंड झालेलं. तर पुण्याच्या लोकांना सवय झाली आहे छत्री आता घेऊन चालण्याची. आता नेक्स्ट टाइम अजून जर सगळेच छत्री घेऊन निघतील बाहेर. हिऊची मम्मा एन्जॉय करते. आम्हाला लोकांना पाऊस खूप आवडतो, पण म्हणजे असं गर्दीच्या ठिकाणी जायला नाही आवडत, पण असंच पाऊस आवडतो. फिरायला खूप आवडतं पावसात. हा, लॉंग ड्राईव्ह. आता थंड असतं ना वातावरण, मज्जा येते. तर चला आपण आता जरा वेळ राऊंड मारूया, बघूया काय आपल्याला भेटतं का भुट्टा वगैरे. जर भेटलं तर आपण खाऊया, नाही भेटलं तर आपण वडापाव खाऊया. मम्माचा प्लॅन्स लगेच चेंज होतात. आईला इकडे पाणी पण भरलंय बघा, तुम्हाला दिसतंय समोर. हो शेट, पहिल्याच पावसात तळेगावची हालत अशी झाली आहे बघा. हे बघा इकडे 2-3 मेजर खड्डे पण आहेत जे आता दिसणार नाही. हा, आपल्याला तर काय टेन्शन नाही. हा, इथे मध्ये कुठेतरी खड्डा आहे. हा, आधी बघा त्या बाईक आता गेली खड्ड्यामध्ये. आणि हे बघा फायनली पाऊस गेलाय आणि आम्ही आता शोधतोय वडापाव किंवा भुट्टा बिट्टा जे काय भेटेल ते खायचं. तर आहे लोक इकडे कधीपासून सगळ्याकडे शोधत बसले आहेत. तिने 2-3 ठिकाणी गुगलवर पण टाकलं. एक वडापावाला भेटलेला, पण तिथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिकडे थांबलो नाही. तर बघूया आता आपण चाललोय अजून कुठे कुठे भेटतं. तर बघूया, आपण घेऊन तर जाणार आहोत घरी, कारण इथे तर नाही खाणार. कारण का इकडे खायला आपल्यासोबत इबू आहे ना, आणि गाडीमध्ये खाल्लं तर मग पूर्ण वास येतो. तर त्याने इबू परत दूध बाहेर काढते. त्यापेक्षा आपण पार्सल घेऊन जाणार आहोत आणि घरी जाऊन खाणार आहोत. तर चला आपण आता शोधूया, भेटला की तुम्हाला दाखवतो कुठून घेणार आहे. तिथपर्यंत आपण एन्जॉय करूया थोडस. आता इबूला लागली भूक पण, तिचा टाइम ऑफ झाला आता. आणि आता आपण इकडे वडापाव खायला बसलोय, मम्माचा फेवरेट. आणि आपला फेवरेट आता आपण वडापाव खातोय. आता मगाशीच आपण आलेलो, लाईट नव्हती आलेली. तर आलो तेव्हा ना सिलेंडर आलेला, आपली ती पर्ची टाकून गेलेला ना, ते गाडी खालीच होती. तर म्हणून मी खालती गेलो. मग परत सिलेंडर त्यांना सांगितलं पर्ची आली आहे. मग ते लोकांनी येऊन परत सिलेंडर दिला. त्या नादात ब्लॉक करायचा राहून गेला. आणि वडापाव पण थंड झाले आपले जे आपण घेऊन आलेलो. आणि इबू पण लय चिडचिड करत होती कारण का तिची झोप नव्हती झाली. तर मम्मा तिला फीडिंग करत होती, मी इकडे सिलेंडरचं बघत होतो. शेवटी आपली सगळी कामं झाली आहेत. सिलेंडर पण घेतला आहे, इबू पण झोपली आहे. आणि आता आपण वडापाव खायला बसलो आहे आणि लाईट पण आले. तर चला आता आपला ऑफिस पण सुरू झालं आहे. मम्माचं पण ऑफिस जस्ट सुरू केलं आहे मम्मानी. तर आता आपण भेटूया इबा उठल्या तिथपर्यंत आपण आपली कामं आटपून घेऊया, ऑफिस पण संपून घेऊया, मग भेटूया. काय मम्मा, राऊंड मारून कसं वाटलं पण? एकदम थंड झालं इथे, खूप थंड झालं. हो. आणि आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि आपण तर आपलं ऑफिस करतोय. मम्माने आत्ता जस्ट कॉफी वगैरे पिऊन मम्मा इकडे बसली आहे. मम्माने थोडी देवपूजा वगैरे पण केली तिकडे. आणि इबू काय अजून उठली नाही आहे, इबू अजून पण झोपली आहे. क्लायमेट एवढं मस्त झालं ना, एवढं थंड झालंय ना. खूप काय वाटतं, क्लायमेट कसं झालंय? मस्त झालंय. ब्रेक घेतला ना मी. मम्मा इकडे बसली आहे. मम्माने जरासा ऑफिसचा ब्रेक घेऊन कॉफी बनवून तिने पिली. आज आपला मूड नव्हता कॉफी पियायचा, तर आपण नाही प्यायलो आज कॉफी. तर मस्त चिल झालं, एकदम थंड थंड वाटतंय. 1-1.5 तासाच्या पावसाने पूर्ण क्लायमेट थंड करून टाकलंय.
पण 1-1.5 तास जो पडला तो पाऊस तो एक नंबर पडला, फुल जोरदार पडला. तर ठीक आहे, इवा तर अजून काय उठली नाही आहे, तर बघूया किती टाईममध्ये उठते, कारण का तिची पण झोप मगाशी अर्धीच झालेली, तर अजून तर नाही उठली आहे. बघूया आपण किती वेळात उठते. तिथपर्यंत आपण आपलं ऑफिस कंटिन्यू करूया. मम्मा पण ब्रेक संपल्यावर मम्मा पण ऑफिस करेल. झोप येते मला, असं वाटतं झोपून जावा पांघरून फुल एकदम थंडगार रिवाच्या बाजूला जाऊन. चिल झालं एकदम. आणि हे बघा आवाज आलाय, मम्मा बघा लगेच चालली आहे. चला आपण पण जाऊन बघूया. मम्माचं ऑफिस चालू आहे इकडे, तर चला आपण जाऊन बघूया. आपला बाबडी उठली आहे, ही बघा कशी झोपली बघा. बाबडू बाबडू चिकू बाबडू टाकडा, ही बघा कशी एकदम गोड झोपलेली बघा. दुपारी तिची झोप कंप्लीट नव्हती झालेली ना, म्हणून बरीच झोपली, मस्त झोपली. 6 वाजता झोपली असेल आणि आता वाजले रात्रीचे 9:30, 3.5 तास झोपले. इवू मस्त ती झोप कंप्लीट झालेली दिसते बघा, किती गोड वाटते किचिकू. तर चला आता इवू उठली, आता मम्मा तिला फिडिंग करेल. मम्माचं पण ऑफिस चालू आहे, तर मम्मा आता तिला फिडिंग करेल आणि फिडिंग झाल्यावर मग आपण भेटूया इवूला. तर आता मम्मानी मस्त इवूला फिडिंग वगैरे केलं आणि बर्फ वगैरे दिलाय. तर आता आपण आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.